हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. येतोय येतोय. हा, चालेल. येतोय. आपण आता लगेचच मीटिंगला सुरुवात करू, कारण आज दोन विषय, आता नवीन एक विषय पण आलाय. तो विषय म्हणजे महाराष्ट्राचं काउन्सिलिंग डिक्लेअर झालंय. तर आपण, मला वाटतं, सुरुवात महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग पासून करूया. तर महाराष्ट्राचं काउन्सिलिंग जे आलंय, तर त्याचं टाइम टेबल असं आलेलं आहे की म्हणजे आपल्याला आजपासूनच त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन फक्त एमबीबीएस बीडीएस साठीच सांगितलंय, त्यांनी बाकीच्या कोर्सेसना नाही सांगितलेलं. त्याच्यामुळे आजपासून ते 12 तारखेपर्यंत ते आहे. रजिस्ट्रेशनची फी जी आहे ती ऑनलाईन पेमेंट गेटवे मधून द्यायची आहे. आणि रजिस्टर्ड कधी ठरवलं जातं तर जेव्हा त्यांनी पेमेंट पण केलेलं आहे. आता महाराष्ट्राला फी काही जास्ती नसते, ती 2,000 रुपये वगैरे फी असेल, ती त्याप्रमाणे हे करावं लागेल. त्याच्यानंतर म्हणजे रजिस्टर झाला, फी भरली की तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, ओरिजिनल डॉक्युमेंट, म्हणजे कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल. मग कॅन्डिडेट्स हू फेल टू अपलोड रिक्विजिट डॉक्युमेंट्स विल नॉट बी कन्सिडर फॉर द ऍडमिशन प्रोसेस फॉर द क्लेम कॅटेगरी. म्हणजे जे डॉक्युमेंट अपलोड नाही करणार त्यांचा काही उपयोग नाही. मग ते प्रत्येक डॉक्युमेंट 300 KB पेक्षा कमी पाहिजे, आणि 300 KB पेक्षा कमी असणारे डॉक्युमेंट तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी 6 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत आहे. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड आणि स्क्रुटिनी सेंटर 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत आहे. आणि मग पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे, तर ती 15 ऑगस्टला लागणार आहे. ही 15 ऑगस्टची लिस्ट जी आहे, ही म्हणजेच SML नंबर, म्हणजे स्टेट मेरिट रँक. आता हा रँक आला की आपल्या ग्रुपच्या सर्वांना आपण कोणते 6 कॉलेजेस मिळू शकतात हे पण देणार आहे. मग आता त्यांनी लिहिलंय की सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स, म्हणजे जर काही कोणाची शंका असेल की माझा SML नंबर चुकीचा आला, हे आला, तर त्यासाठी 2 दिवस दिलेत. या 2 दिवसात तुम्हाला मी पूर्ण हे देणार आहे की 6 कॉलेजेस कुठले मिळू शकतात तुम्हाला SML नंबर प्रमाणे. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर ती फायनल मेरिट लिस्ट ऑलमोस्ट सेम असते, पण काही वेळेला काही बदल असेल किरकोळ तर ते होऊ शकतात. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, मग त्याच दिवशी सीट मॅट्रिक्स येईल, कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे. आणि मग 19 तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग आहे. मग सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपण चॉईस फिलिंगसाठीचे तुम्हाला सगळे चॉईसेस देणार आहे. आणि मग ते चॉईसेस 19 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत भरायचे. मग ते आपण 4 दिवस आपल्याला मिळत आहेत, त्याच्यात आपण ते फायनल करून ते त्याप्रमाणे भरणार आहे. आणि मग 23 तारखेला तुमचा रिझल्ट आहे. आणि मग फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट आणि रिक्विजिट फीज डीडी, पेमेंट बाय द चेक इज अलाउड ऑन द बँक हॉलिडेज टू बी रिप्लेस बाय डीडी. आणि इफ द कॅन्डिडेट फेल्स टू सबमिट द डीडी ऑन द नेक्स्ट वर्किंग डे, द ऍडमिशन विल बी कॅन्सल. तर त्यांनी 24 ते 28 तुम्हाला जॉईनिंगसाठी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत की म्हणजे जे ग्रुप बी आणि ग्रुप सी, म्हणजे BAMS BHMS ला ग्रुप बी म्हणतात आणि ग्रुप सी म्हणजे थेरपी, तर त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की अजून आम्ही आत्ता रजिस्ट्रेशन घेणार नाहीये, आणि आत्ता त्यांना त्यांच्या तारखा आम्ही नंतर डिक्लेअर करू. आणि मग सबसिक्वेंट राऊंड जे आहेत MBBS BDS चे, ते पण त्याच्यानंतर केले जातील. आता फक्त पहिला राऊंड डिक्लेअर केलेला आहे. आता कॅन्डिडेट जे क्वालिफाईड आहेत, म्हणजे ज्यांना 50%च्या वर 12वीला मार्क आहेत आणि जे 177 किंवा 213 मार्कापेक्षा जास्त आहेत, त्यांच्याप्रमाणे त्यांना ते क्वालिफाईड आहेत. मग रजिस्ट्रेशन विल बी कम्प्लिटेड ओनली थ्रू द ऑनलाईन ऍडमिशन पोर्टल. कॅन्डिडेट शेल अपलोड ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट, आपण ते पाहिलं. मग नंतर ते फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा त्यांना कॉलेज मिळेल त्यावेळेला होईल. आणि ही कॅन्डिडेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अपलोड ऑल नेसेसरी डॉक्युमेंट, अँड कॅन्डिडेट शुड ऑल्सो असर्टन हिज एलिजिबिलिटी बिफोर फिलिंग अप द रजिस्ट्रेशन फॉर्म. PWD candidates also have claimed the quota at the time of NEET 2026, म्हणजे त्यांनी आधी पण तो कोटा सांगितलेला असेल तरच त्यांना पुढे अलाउड आहे. सो दे शुड सबमिट PWD एलिजिबिलिटी सर्टिफिकेट विच इज इश्यूड बाय द मेडिकल बोर्ड्स. आणि मग लिस्ट ऑफ बोर्ड इज अटॅच. त्यांनी सांगितलंय की जे जे काही 62 बोर्ड्स आता आलेले आहेत, तर त्याच्यामधले काही जे महाराष्ट्रातले असतील त्या
बोर्डला जाऊन आपल्याला ती लिस्टमधून सर्टिफिकेट घ्यायला लागतं. आणि EWS वाल्यांनी सबमिट सर्टिफिकेट करताना अकॅडमिक इयर 26-27 इश्यूड इन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅट, कारण EWS ला स्टेट फॉर्मॅट वेगळा आहे आणि सेंट्रलचा फॉर्मॅट वेगळा आहे. त्यामुळे सेंट्रलचा फॉर्मॅट हा व्हॅलिड कन्सिडर केला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. सो कॅन्डिडेट बिलॉंग टू रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम सो इन द ऍप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिटिंग द सेम. आणि कॅन्डिडेट्स क्लेमिंग रिझर्वेशन शुड एन्श्युअर दॅट दे हॅव ऑल नेसेसरी डॉक्युमेंट. म्हणजे त्यांच्याकडे सगळे ते नॉन क्रिमी लेअर सर्वात महत्वाचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक असते आणि कास्ट सर्टिफिकेट हे 3 द्यायलाच पाहिजे. तर गव्हर्नमेंट रिझर्वेशन इश्यूड बाय जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट त्यांनी काय सांगितलंय, टाइम लिमिट फॉर सबमिटिंग कास्ट व्हॅलिडिटी ओनली हॅज बीन एक्सटेंडेड अप टू 6 months फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर द सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे आता त्यांनी काय केलं की एखाद्याचं कास्ट व्हॅलिडिटी आलं नसेल तर तुम्ही त्याचे रिसिट लावू शकता आणि 6 महिन्याच्या आत ते त्यांना द्यायला लागतं. NRI कॅन्डिडेटसाठी फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल नावाचं पोर्टल आहे, त्याच्यामध्ये 11/8 जी काही नोटीस आली आहे त्याप्रमाणे जायला लागेल आणि इन्स्टिट्यूट कोटाला पण त्याप्रमाणे करावं लागेल. त्यांना ऍप्लिकेबल फी आणि फिजिकल जॉईनिंग सांगितलेलंच आहे. पेमेंट ऑफ फी थ्रू चेक इज अलाउड ओनली ऑन बँक हॉलिडेज. त्याचं सगळं झालेलं आहे आपलं सांगून. तर मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे. ऑल महाराष्ट्राचं जॉईनिंग करून घ्या ज्यांना MBBS BDS करायचं आहे त्यांनी. आता आपण दुसरी गोष्ट काय पाहणार आहोत, तर आपल्याला महत्वाचे आहे ती म्हणजे आपण आत्ता जी मीटिंग कशासाठी ठरवली होती खरं म्हणजे, तर एक मिनिट, हे कुठलं रे, 2 होते ना. आता तर आपण मीटिंग ठरवली होती की आता हा ऑल इंडियाचा फॉर्म जो भरायचा आहे तर त्याच्यामध्ये काय काय करायला लागेल, तर स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स काय आहेत. तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे की त्याच्यामध्ये ही वन टाइम प्रोसेस असते. त्याच्यामध्ये कॅन्डिडेटची जे एलिजिबल आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी अमाऊंट भरायची असते, रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर रजिस्ट्रेशन करताना लॉग इन क्रेडेन्शियल्स टाकायचे त्यांचे आधीचे सगळे, आणि ऍप्लिकेबल डिक्लेरेशन आणि कन्सेंट असते. आता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये पहिल्यांदा काउन्सिलिंग कोणतं पाहिजे तुम्हाला, नीट UGचं पाहिजे का आणखीन दुसरं पाहिजे ते सिलेक्ट करायला लागतं. रोल नंबर टाकायला लागतो, पासवर्ड टाकायला लागतो, सिक्युरिटी पिन टाकायला लागते आणि मग त्याच्यानंतर सिक्युरिटी पिन टाकली की साइन इन करायचं असतं आणि मग पुढे जायचं असतं. तर त्याच्यानंतर मग रीड इन्स्ट्रक्शन्स, डिक्लेरेशन, टर्म्स आणि कंडिशन्स, फीज, पेमेंट डिटेल्स, ऍप्लिकेशन प्रोसिजर्स एक्सेट्रा केअरफुली बिफोर फिलिंग द रजिस्ट्रेशन फॉर्म. म्हणजे तुम्हाला आधी माहिती पाहिजे की किती फी आहे, काय आहे, नाही तर उगाच तुम्ही पुढे पुढे जाल मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल असं त्यांचं म्हणणं आहे. सो डिक्लेरेशन अँड टर्म्स कंडिशन्स फॉर ऍडमिशन प्रोसेस ऑफ MCC. तर त्याच्यामध्ये जे काही MCCच्या टर्म कंडिशन्स आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत की म्हणजे त्याच्या त्या त्या सगळ्या नीट तुम्ही वाचल्या पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुम्हाला ते मान्य आहे म्हणून तुम्ही ते साईन करायला पाहिजे किंवा येस म्हणायला पाहिजे. मग त्याच्यानंतर स्कॅन डॉक्युमेंट जे लिस्ट करायचे आहेत रिपोर्टिंगच्या वेळेला, हे रिपोर्टिंगच्या वेळेला आहेत, आत्ता नाही आहेत. तुम्हाला आत्ता रिपोर्टिंगच्या वेळेला काय लागणार आहे, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, UG नीटचं ऍडमिट कार्ड, NTA दिलेलं किंवा UG नीटचं स्कोर कार्ड, कास्ट सर्टिफिकेट आणि PWD सर्टिफिकेट. मग त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ऑल वर्किंग डेजला 10 ते 5 तुम्ही काही पण विचारू शकता. ईमेल दिलेला आहे, कन्सेंट दिलेली आहे आणि मग ही कन्सेंट तुम्ही आय ॲग्री म्हटलं की मग तुमचा फॉर्म पुढे जाईल. मग कन्सेंट फॉर्म काउन्सिलिंग पर्पजसाठी जो आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट नेम, ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर, मदरचं नाव, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आणि मग ॲग्री म्हणायचं त्याला. आणि त्याच्यानंतर क्लिक येस ऑन द डिस्प्लेड डायलॉग टू सेव्ह युअर कन्सेंट डिटेल. सो याच्यामध्ये डू यू विश टू सेव्ह, तर येस म्हणून टाकायचं त्याला. मग हे सगळे मगाशी सांगितलेले सगळ्या गोष्टी तुमच्या सेव्ह होतील. त्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला जायचं. रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली अँड एंटर युअर पर्सनल डिटेल एक्झॅक्टली ॲज प्रिंटेड ऑन द नीट UG 26 ॲडमिट कार्ड, की त्याच्यामध्ये त्याच्यात जो तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये रोल नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, नाव, मदरचं नाव, डेट ऑफ बर्थ, हे सगळं त्याच्याप्रमाणे आलंय की नाही तेवढा परत एकदा चेक करा. एंटर द सिक्युरिटी पिन आणि क्लिक ऑन द सबमिट.
मग सबमिट झाल्यानंतर व्हेरीफाय युअर पर्सनल डिटेल्स, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, चूज युअर पासवर्ड ॲज पर इन्स्ट्रक्शन्स बिलो. म्हणजे पासवर्ड मस्ट बी 8 to 13 कॅरेक्टर लॉंग. इट मस्ट बी ॲटलिस्ट 1 अप्पर केस अल्फाबेट, 1 लोअर केस अल्फाबेट, 1 न्यूमरिक व्हॅल्यू, आणि मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टरिस्टिक. आणि कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज नॉट टू डिस्क्लोज ऑर शेअर दिस पासवर्ड टू एनीबडी. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये आता तुमचा एकदा पर्सनल डिटेल्स, तुमचं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये काय होईल, तुमचे रोल नंबर येईल, ॲप्लिकेशन नंबर येईल, त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं नाव येईल, मदरचं नाव येईल, डेट ऑफ बर्थ येईल, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस येईल, आणि मग पासवर्ड आणि सिक्युरिटी पिन. मग हे सगळं झालं की त्याला सबमिट करायचं आहे कन्फर्म पासवर्ड करून. आणि मग त्यानंतर इथं व्हेरीफाय करायचं आहे, व्हेरीफाय आणि फायनल सबमिट. मग हे एकदा व्हेरिफिकेशन आणि फायनल सबमिट झालं, कन्सेंट फॉर्म फॉर काउन्सिलिंग पर्पज. मग आता हे कन्सेंट फॉर्मला हे सगळी माहिती आपण जी मगाशी पाहिली, रोल नंबर पासून ते, म्हणजे नावापासून ते ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे, हे बँक अकाउंटचे डिटेल्स, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, करस्पॉन्डन्स ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, अपलोड. आता याच्यात 2 ॲड्रेस त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे समजा जर तुमचा आधीचा एखादा वेगळा ॲड्रेस असेल आणि आत्ताचा वेगळा असेल, तर तुम्ही याच्यामध्ये ते करस्पॉन्डंट ॲड्रेसमध्ये नवीन ॲड्रेस टाकू शकता. अपलोड डॉक्युमेंट इमेजेस, आणि म्हणजे जर डॉक्युमेंट टाकायचे असतील तर, आणि पे रजिस्ट्रेशन फी. मग रजिस्ट्रेशन फी पे केली की तुमचं ते पूर्ण झालं. मग त्याच्यानंतर आता याच्यामध्ये कन्सेंट फॉर द काउन्सिलिंग पर्पज, म्हणजे याच्यामध्ये डू यू विश टू सेव्ह, येस म्हणायचं. मग नंतर हे सगळं सेव्ह झालं, ॲप्लिकेशन प्रोग्रेस स्टेटस काय आहे ते आपल्याला याच्यात कळतं, की ऑथेंटिकेशन फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्म, क्वालिफिकेशन डिटेल, अप्लाय फॉर द सेक्शन, कॉन्टॅक्ट डिटेल, अपलोड डॉक्युमेंट, आणि फायनल सबमिट असं करायचंय. मग नंतर तुम्ही होम पेजला जाता. होम पेजला गेल्यानंतर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन प्रोग्रेस स्टेटस पण दिसते, जशी आत्ता सांगितली तशी. आणि मग तुम्हाला काही क्वेरी असेल तर ती क्वेरी पण हे करता येतील. तर आता डॅशबोर्डवरती काय की कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये अवेलेबल सर्व्हिसेस काय, मॅनेजिंग काउन्सिलिंग प्रोसेस, की तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर मग चेंज पासवर्ड युझिंग द फीचर, कॅन्डिडेट कॅन चेंज द पासवर्ड. नोटिफिकेशन युझिंग दिस फीचर, कॅन्डिडेट कॅन व्ह्यू ऑल इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आणि कम्युनिकेशन. लास्ट ॲक्टिव्हिटी डिटेल की यूज दिस फीचर, कॅन्डिडेट कॅन व्ह्यू द लास्ट लॉग इन ॲक्टिव्हिटी डिटेल. आणि लॉग आउट करू शकता तुम्ही, लॉग इन करू शकता. कॅन्डिडेट डिटेल दिस सेक्शन अलाउज कॅन्डिडेट टू व्ह्यू देअर डिटेल. अवेलेबल सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म, क्वालिफिकेशन डिटेल, अप्लाय फॉर द सेक्शन, कॉन्टॅक्ट डिटेल, अपलोड डॉक्युमेंट, आणि प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट. मग व्हेरीफाय मोबाईल नंबर आणि ईमेल नंबर, हे महत्त्वाचं आहे खूप. दिस सेक्शन प्रोव्हाइड्स अन ऑप्शन टू व्हेरीफाय मोबाईल आणि ईमेल आय डी. मग क्वेरी रिड्रेसल सिस्टीम, म्हणजे कॅन यूज दिस ऑप्शन टू रेज द एनी अलॉटमेंट रिलेटेड क्वेरी असेल काही तुम्हाला जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळेला, तर ते त्याच्यातून तुम्ही टाकू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये दिस सेक्शन अलाउज कॉन्टॅक्ट टू हेल्प डेस्क थ्रू द अवेलेबल सपोर्ट चॅनल. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म एकदा तुम्ही भरला, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या माहिती भरली आहे, ऑथेंटिकेशन, क्वालिफिकेशन डिटेल, फायनल सबमिट वगैरे केलं की त्याच्यानंतर सम ऑफ द डिटेल्स विल बी प्री पॉप्युलेटेड ॲज युअर नीट UG एक्झाम रजिस्ट्रेशन डिटेल. म्हणजे तुम्ही आधी जे लिहिलेलं ते तसं येतं तिथं. सो इंडियन कॅन्डिडेट कॅन ऑल्सो अप्लाय ॲज NRI, बट इन केस कॅन्डिडेट विल हॅव टू अपलोड द रिलेव्हंट डॉक्युमेंट. मग ते कोणते डॉक्युमेंट आहेत ते त्यांनी दिलेले आहे इथं. मग ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पर्सनल डिटेल्स एकदा आपण टाकलेले आहेत, सब कॅटेगरी डिटेल, अदर इन्फॉर्मेशन, आणि बँक अकाउंट डिटेल, की बँक अकाउंट तुम्ही आता समजा स्वतःचं नसेल आणि दुसऱ्याचं असेल तरी चालेल, पण ज्या अकाउंटमधून तुम्ही पैसे भरणार आहात त्याच अकाउंटमध्ये परत येतील हे लक्षात ठेवा. त्यामुळे ओळखीच्या माणसाचं, कुणीतरी न ओळखीचा असेल तर त्याचा अकाउंट घेऊ नका, किंवा सायबर कॅफेवाल्याचा अकाउंट घेऊ नका. अदर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आता इफ ॲप्लिकेबल दिलेलं आहे त्यांनी. डू यू वॉन्ट टू अप्लाय आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, ज्यांना जायचं आहे त्यांनी येस करायचं. आर यू सर्विंग रिटायर्ड फ्रॉम आर्म फोर्स असेल तर येस करायचं. मग आर्म फोर्स झाल्यानंतर मग इथे जर फोर्सचे काही डिटेल्स असतील तर ते त्यांनी मागितलेत. इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कशात तुमचे आईवडील होते का,
म्हणजे त्याचे पण बँक अकाउंटचे डिटेल्स त्यांनी परत मागितलेत. मग ते झालंय क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आहे. त्याच्यामध्ये एंटर युअर 12th क्वालिफिकेशन डिटेल्स, की रीड द इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, एलिजिबिलिटी अँड क्लिक ऑन द सेव्ह अँड नेक्स्ट. सो क्वालिफिकेशन डिटेल्स त्याच्यामध्ये झाले सगळे, की मग फिजिक्सचे मार्क, केमिस्ट्रीचे मार्क, बायोलॉजीचे मार्क, मॅक्झिमम मार्क्स आणि ऑप्टेंड मार्क्स, म्हणजे कितीपैकी किती मिळाले ते पाहिजे त्यांना. मग त्यांचा रोल नंबर, शाळेचं नाव किंवा कॉलेजचं नाव, पासिंग स्टेटस, पासिंग इयर, आणि 12thचं पण स्कूलचं पिनकोड वगैरे त्यांना लागतो. ते स्कीनचं 12thचं पासिंग स्टेटस पण लागेल. मग इन्स्टिट्यूटमध्ये एम्सचे इन्स्टिट्यूट असेल तर त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याचं जायला लागेल. कॅन्डिडेट मस्ट नोट दॅट ॲज पर NMC नॉर्म्स द फॉलोइंग एलिजिबल condition must be met. So provided that the eligibility of the candidate must have passed physics, chemistry, biology and English individually and must have obtained around 50%, मिनिमम ऑफ 50%. म्हणजे ज्यांना 50% पेक्षा कमी आहेत त्यांना अलाउड नाही आहे. सो ते क्वालिफाय होणार नाहीत. इन ॲडिशन दे मस्ट हॅव गॉट अ रँक इन द मेरिट लिस्ट ऑफ नीट UG फॉर द ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स. म्हणजे ते थोडक्यात एलिजिबल आहेत का, तर 177च्या पुढे असेल तर ते कॅटेगरीतल्या लोकांना, आणि 213च्या पुढे असेल तर EWS आणि ओपनच्या लोकांसाठी आहे. सो इन रिस्पॉन्स बिलॉंगिंग टू NCL, हे बॅकवर्ड क्लास वगैरे जे असतात, तर त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलंय की द मार्क्स विल बी 40%. म्हणजे जर समजा NCL असेल आणि SC ST असतील तर त्यांच्यासाठी 40% आहे, पण ओपन EWS ला मात्र 50% आहे. मग त्याच्यानंतर ते कन्फर्म केलं एकदा की काय काय तुमचे मार्क वगैरे, मग अप्लाय फॉर द सेक्शन, की आता याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. ऑथेंटिकेशन फॉर्म, ऍप्लिकेशन फॉर्म, क्वालिफिकेशन, मग कॉन्टॅक्ट डिटेल्स, अपलोड डॉक्युमेंटेशन, व्हेरीफाय मोबाईल नंबर, आणि मग क्वेरी रिॲड्रेसल सिस्टीम. या सगळ्यांमध्ये तुम्ही आहेत की नाही ते फील्ड कॉन्टॅक्ट डिटेल्स झाले की तुम्हाला ते सगळे एक 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 परत चेक करत जायचे. परमनंट ॲड्रेस, मग अपलोड डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये असेल त्यांनी मागितले असतील तर ते द्यायला पाहिजे. फॉरेन स्टुडंट्सच्या बाबतीत वेगळे रूल आहेत थोडेसे. इंडियन कॅन्डिडेट असेल, इन केस ऑफ NRI असेल तर त्याचे रूल त्यांनी दिलेले आहेत. आणि प्रिव्ह्यू आणि फायनल सबमिट दिलेले आहे. मग हे सगळं तुम्ही परत एकदा चेक करू शकता आणि मग फायनल सबमिट करता. मग व्हेरीफाय ऑल डिटेल्स इन डिस्प्लेड फॉर्म, आणि मग त्याच्यामध्ये क्लिअर इमेज ऑफ अ कॅन्सल्ड चेक. कारण कॅन्सल्ड चेक त्यांना कशासाठी पाहिजे, तुमचं बँक अकाउंट नेमकं तेच आहे ना, हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी एक कॅन्सल्ड चेक तिथं तुम्ही अपलोड करू शकता. तो करायलाच लागतो, म्हणजे प्रिव्ह्यू आणि सबमिट आहे तिथं. मग तिथं तो सबमिट करायचा. मग रीड द कन्फर्मेशन मेसेज केअरफुली, क्लिक येस फॉर द फायनल सबमिशन. मग हे झालं तर तुम्ही फायनल सबमिशन करू शकता, की सगळं झालेलं आहे आता, आता फायनल सबमिशन करायला काही हरकत नाही. तर आता मला असं वाटतं की आपण ऑलमोस्ट सगळं पाहिलेलं आहे की काय आहे ते. आणि जर अकाउंट डिटेल्स फॉर द रजिस्ट्रेशन फीज, do we need medical certificate during all India registration? No, not at the time of the counseling, but you will need that when you get the college. Okay. So I am upgrading this meeting because 10 minutes are there. So you can join again with the same address. अरे बापरे, तर बाय म्हणत होता. काय नाही आता. बर, आता आपण अजून काय करतोय, हा उद्या रजिस्ट्रेशन करता येईल का? करता येईल, तुम्हाला वेळ आहे अजून. हिंदी टॉक आता मी नाही करू शकत. आता ऑलरेडी आपलं सगळं मराठीतून झालेलं आहे. ज्यांना विचारायचं आहे त्यांनी मला फोन करून विचारा. सो दोज हू वॉन्ट टू टॉक इन, दोज हू डझंट अंडरस्टँड मराठी, they can call me or and they can talk me in Hindi and English. I will tell them the details.
when the security deposit is required from deemed college in Maharashtra, either when before attempting the round or when we get the college, before attempting to round, not when we get the college. So before attempting, अकाउंट डिटेल्स फॉर रजिस्ट्रेशन फीज त्यांनी मागितलेले आहेत, त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथे भरायचे. डू वी नीड मेडिकल सर्टिफिकेट सांगितलंय मी. स्टुडंट बँक अकाउंट नॉट अवेलेबल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं बँक अकाउंट देऊ शकता. BAMS रजिस्ट्रेशन आत्ता नाही करायचंय. महाराष्ट्राने सुद्धा सांगितलंय की आत्ता BAMS रजिस्ट्रेशन नाहीये. महाराष्ट्राने पण MBBS BDSच फक्त घेतलंय. SML महाराष्ट्राचे जे आहेत ते मी मगाशी सांगितलं की 15 तारखेला येणार आहे. 15 तारखेला आला की आपण लगेच तुम्हाला त्याचं कॉलेजची माहिती, म्हणजे कोणते कॉलेज मिळतील 6 ते पण सांगणार आहे. तर ते तुम्हाला आधी पहिल्यांदा तुमचं नाव रजिस्टर्ड झालं, तुमची लिस्ट आली, तुम्ही आपलं पैसे भरले, आपलं डॉक्युमेंट अपलोड केले, मग SML ची लिस्ट येईल. आणि SML ची लिस्ट आल्यानंतर मग आपल्याला ते बाकीचं सांगता येईल. सो MCCचे चॉईसेस ओपन झाले आहेत का? हो, आफ्टर फीस पेमेंट ते ओपन होतात. सर फॉर स्टेट काउन्सिलिंग डू वी नीड डोमिसाईल? येस, कंपल्सरी. आज रजिस्ट्रेशन करून नंतर कधीपर्यंत प्रेफरन्स देता येतील? 13 तारखेपर्यंत देता येईल. डॉक्युमेंट अपलोडसाठी सेम आहे का? सर्टिफिकेट सेमच असतं. वेन द सिक्युरिटी डिपॉझिट इज रिटर्न, 3 महिने आफ्टर द ऑल प्रोसेस इज ओव्हर, 3 months. इट विल रिक्वायर 3 months आफ्टर द प्रोसेस इज ओव्हर. BAMS ची कधी होणार? मग BAMS ची व्हायला वेळ आहे, ते आली की आपण सांगू. बँक अकाउंट ऑफ एनी फ्रेंड विल वर्क, येस, but you must have that much actually faith in that friend, because that money will come to in the same account. State and MCC डिफरंट. आज आपण MCCचं बोलत होतो सगळं, स्टेटची आपण परत एक मीटिंग घेणार आहे. मोबाईल नंबर स्टुडंटचा द्यायला पाहिजे का पेरेंट्सचा द्यायला पाहिजे? दोघांचा कोणी चालतो. पैसे किती भरायचे? आपल्याला कॅटेगरी असेल तर 5,500 ऑल इंडियासाठी, आणि महाराष्ट्रासाठी 2,000 असतात जर ओपन असेल तर, आणि याच्यामध्ये 11,000 असतात ऑल इंडियाला जर गव्हर्नमेंट असेल तर, आणि जर डीम करायचं असेल तर 2,05,000 आहे. बँक ट्रान्सफरचं बँकेलाच विचारा. आय हॅव नॉट रजिस्टर्ड इन MCC. यू कॅन रजिस्टर, नो प्रॉब्लेम. whatever problem are there, you can discuss with me on phone. When we have to preference list of all India counseling already आता सुरू झालेलं आहे. आज 6 तारीख आहे, आजपासून सुरू झालंय, आपण देऊ शकतो. इज देअर एनी स्कॉलरशिप इन केस ऑफ डीम कॉलेज लोणी? नो स्कॉलरशिप in any deemed college. Only government of Maharashtra has declared that those who are having less than 8 lakh, they are giving around 9 lakh rupees for all 4.5 years. So you are paying more than 1 CR and you will get around 9 lakhs. We can talk now. I think it is you can talk anytime, no problem about that. So after the meeting you can talk also. Okay. So I think we have almost finished the questions also. So now we will stop, and but I think 5 minutes are okay. 5 minutes are there of the meeting. So what we can do is that we will. I think it is better to हे कुठे गेलं रे? Show the flow charts. So it is very important that you should know for all India round how you are going to go. Whenever the result 17th ला रिझल्ट आहे, मग 17th ला रिझल्ट लागल्यानंतर तुमचं मी हा चार्ट शेअर केलेलाच आहे की रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग झालं की सीट अलॉटमेंट येते. मग नंतर कॅन्डिडेट कॅन डिसाइड ॲज अ फ्रीज और फ्लोट कॅन्डिडेट. फ्रीज कॅन्डिडेट इज अ कॅन्डिडेट हू डझंट वॉन्ट टू अपग्रेड अँड रिटेन द सीट विच इज अलॉटेड टू हिम. म्हणजे तुम्हाला मिळाली, तुम्हाला पुढे कुठं जायचं नाहीये, फ्रीज करून टाका. फ्लोट इज अ कॅन्डिडेट हू गिव्स विलिंगनेस फॉर द अपग्रेडेशन फॉर द नेक्स्ट राऊंड थ्रू द ऑनलाईन मोड ओनली. मग तो ऑनलाईनच द्यायचा आहे तुम्हाला फक्त. म्हणजे तुम्हाला यावेळेला असं आहे की तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ऑनलाईन विदाउट पेईंग द सीट. मग त्याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम असू शकतात की ऑल्सो पार्टिसिपेट इन स्टेट काउन्सिलिंग. तुम्ही फ्लोट केली ती सीट आणि तुम्ही स्टेट काउन्सिलिंगला गेला चालतं,
नेसेसरी वन टाइम अपलोड ऑफ द क्लिअर सॉफ्ट कॉपी ऑफ डॉक्युमेंट ऑन MCC पोर्टल. फ्लोट करताना तुम्हाला सगळे सॉफ्ट कॉपीज मात्र MCC पोर्टल वरती डॉक्युमेंट करायला लागतात. आणि कॅन परफॉर्म ऑनलाईन जॉईनिंग ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड जनरल प्रोव्हिजन ॲडमिशन लेटर. वॉन्ट्स टू जॉईन स्टेट सीट then will have to submit online resignation which is automatically recorded on MCC portal once submitted by the candidate. म्हणजे ज्यांना आता इथे तुम्ही फ्लोट दिलं आणि मग तुम्हाला वाटलं की आता महाराष्ट्रात मला जायचंय आणि महाराष्ट्रातलं सीट मला मिळालेलं आहे, तर मग ते रिझाईन करू शकतात, ऑनलाईनच रिझाईन करू शकतात ती सीट आणि मग महाराष्ट्रात जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात. मग फ्रीज कॅन्डिडेटनी केलं की तो त्याच्यातून बाहेरच होतो. पण तरी सुद्धा तो स्टेट काउन्सिलिंगला जाऊ शकतो आणि मग त्यांना जर स्टेट काउन्सिलिंगला सीट मिळाली असेल तर ती सीट ते सरेंडर करू शकतात AIQची आणि सबमिट रेजिग्नेशन अँड द AIQ ऍडमिटेड इन्स्टिट्यूट. हे फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला म्हणजे जरी ऑल इंडियाची सीट मिळाली ती फ्रीज केली म्हणजे तिथे जाऊन ऍडमिशन घेतली, तिथे डॉक्युमेंट दिले, पण तुम्हाला महाराष्ट्रात मिळालं, मग तुम्हाला वाटलं की महाराष्ट्रातलं माझं जास्त चांगलं आहे, तर तुम्हाला ऑल इंडियाची सीट सोडता येते आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन हे रेजिग्नेशन देता येतं, राजीनामा देता येतो आणि त्याप्रमाणे पुढे जाता येतं. नेसेसरी वन टाइम अपलोड आपण जर पाहिलं की त्याच्याशिवाय ते होतच नाही आणि फिजिकली रिपोर्ट करायला लागतं जेव्हा तुम्ही फ्रीज करता त्यावेळेला आणि कंटिन्यू टू स्टडी ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट. सो राऊंड 1 ला सर्वात महत्वाची गोष्ट फ्री एक्झिट आहे. राऊंड 2 ला विथ फॉरफिट ऑफ डिपॉझिट आहे, म्हणजे राऊंड 2 ला जर तुम्ही कुठलंही कॉलेज सोडलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार. आणि राऊंड 3 ला आणखीन कडक नियम आहेत, पण ते आपण आत्ता नको पाहायला, ते त्यावेळेला पाहू. तर आत्ता फक्त एक लक्षात ठेवा, राऊंड 1 ला फ्री एक्झिट आहे आणि राऊंड 2 ला विथ फॉरफिट आहे, हे महत्वाचं आहे. आणि मग राऊंड 3 चा आपण नंतर बघूया, आता काही करायला नको. आता अजून काही प्रश्न आलेले आहेत का? हे बंद कर रे. करू. कुठे आहे? ठीक आहे. आता इथे काय, कॅन वी गेट डीम कॉलेज इन स्टेट काउन्सिलिंग? नो नो नो. BDS ला डिपॉझिट लागते का प्रायव्हेट कॉलेजला? नाही, महाराष्ट्रामध्ये नाही लागत, उत्तर प्रदेशमध्ये लागतं. अजून एक 1.5 मिनिटं आहे, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. इज affidavit required during the registration when sequence name change only in HC मार्कशीट? ऍक्च्युली इट इज रिक्वायर्ड. जर ते अपलोड होत नसेल तर तुम्ही समोर ठेवा आणि जेव्हा ऍडमिशन मिळेल त्यावेळेला ते तुम्ही तिथे त्यांना द्या, तरी सुद्धा चालतं. राऊंड 2 स्टेट अँड ऑल इंडिया क्लिअर नाही झाला. राऊंड 2 ला वेळ आहे, आपण राऊंड 2 च्या वेळेला राऊंड 2 चं पाहू, पण राऊंड 2 ला तुम्हाला तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे जर तुम्ही कॉलेज सोडलं तर, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. इफ वी